नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या कलम पाठांतर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो या सिरीजमध्ये बेसिकली आपण जी आपल्या घटनेतील महत्त्वाची कलमं आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यांच्यासाठी आपण काही कीवर्ड्स तयार करणार, ठीक आहे, की जेणेकरून आपले ते लक्षात राहतील आणि आपण त्यांना पाठ करणार आहोत. ठीक आहे. सो जेवढी पण कलमं आहेत आपल्या घटनेमध्ये, सुरुवातीला जी 395 कलमं होती आणि नंतर ऍड झाली, सो आपण अराउंड 395 कलमं आपल्याला काय करायची आहेत, पाठ करायची आहेत. ठीक आहे. सो हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण ते काय करणार आहोत, पाठ करणार आहोत. ठीक आहे. याचा फायदा असा आहे की आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये, त्याचप्रकारे कंबाईनच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेमध्ये, तसेच इतर जर आपण एक्झाम घेतल्या, सरळ सेवा एक्झाम घेतल्या, पोलीस भरतीच्या एक्झाम घेतल्या, तर प्रत्येक परीक्षांमध्ये या कलमांवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो म्हणून आपल्याला ही कलम चांगल्या प्रकारे पाठ असणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे ही कलम आपल्याला समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समजल्याशिवाय आपण ही कलम लक्षात ठेवू शकत नाही. सो आपण इथे समजूनही घेऊ, त्यांचे कीवर्ड्सही तयार करू आणि त्यांना लक्षातही ठेवू. सो खूप म्हणजे एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला 2 ते 3 प्रश्नांचा बेनिफिट या सिरीजमधून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण मी बघितलं आहे, मी स्वतः एक्झाम दिलेली आहे आणि त्यामध्ये रिसेंटली गट क ची मुख्य परीक्षा जी होती त्यामध्ये मी कलमांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता आणि जेवढे पण कलमांवरचे प्रश्न आले ते मला चांगल्या प्रकारे जमले आणि त्यामुळे मला लीड भेटली. ठीक आहे. सो नक्कीच तुम्हाला या सिरीजचा फायदा होणार आहे. सो प्रत्येक म्हणजे जेवढे पण आपले या सिरीजचे सेशन होतील ते नक्कीच बघा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा ही सिरीज बघायला सांगा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या सिरीजचा फायदा होईल. आणि इन बिटवीन आपण एक्झाम म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न फिरवले जातात, इम्पॉर्टन्स असतात, ते सुद्धा डिस्कस करणार. सो त्यामुळं ही सिरीज तुम्हाला खूप फायद्याची राहणार आहे. सो आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या ह्या सिरीजला म्हणजेच मेन भागाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सो बघा, हे जे आहेत हे मी जी रिसेंटली गट क ची मुख्य परीक्षा झाली, ठीक आहे, त्याच्या मधले प्रश्न काढलेले आहेत. सो आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याच्या धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते. ठीक आहे. सो या ठिकाणी सुद्धा कलमांवरच आधारित आहे, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला कलम सुद्धा माहिती पाहिजेत आणि त्याचं स्वरूप सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतो. ठीक आहे. सो पुन्हा इथे कलमांचाच आपल्याला संबंध लक्षात येतो. त्यानंतर आपण बघू शकता की खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. या ठिकाणी सुद्धा कलम आणि त्यांची तरतुदी आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा की खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा. ठीक आहे. सो बघा, संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. ठीक आहे. सो अनुच्छेद 245. त्यानंतर आपण पुढची स्टेटमेंट बघू शकता की 247 संदर्भात विचारलंय, 248 संदर्भात विचारलंय आणि 246 संदर्भात विचारलेलं आहे. ठीक आहे. सो हे सुद्धा कलमांवरच आधारित प्रश्न आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघा की खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत. म्हणजे जे आपण DPSP मार्गदर्शक तत्व बघतो त्याच्यामध्ये त्याचं जे डिवायडेशन केलेलं आहे, बरोबर, सो ते गांधीवादी समाजवादी जे डिवायडेशन आहे त्यानुसार आपल्याला बघायचं आणि कोणतीही गांधीवादी तत्व आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे कलमांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बघा की खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही. ठीक आहे. तर हे जे आहेत मूलभूत हक्कांवरच्या आधारित कलमांचाच भाग आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रत्येक बघा आपण बघितलं तर कलमांचे त्यात डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार त्याच्यामध्ये कोणती कलमं येतात, संविधानिक उपायांचा अधिकार त्याच्यामध्ये कोणती कलमं येतात. सो हे इथे डायरेक्टली आपल्याला विचारलेलं आहे आणि कोणती जोडी योग्य जुळत नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कलमांचा परफेक्टली अभ्यास इथे करायचा आहे आणि हा अभ्यास आपण बघू शकतो की इथे हे 5 प्रश्न, ठीक आहे, 6 प्रश्न म्हणजे 6 प्रश्नांचे उत्तर मला या म्हणजे 6 मार्क्स मला या कलमांच्या अभ्यासातून भेटली होती. ठीक आहे. सो त्याचाच फायदा सगळ्यांना व्हावा म्हणून मी ही सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे. सो आपण आता काय करूया, आपण स्टार्ट टू एंड सगळ्या कलमांचा चांगल्या प्रकारे आढावा घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे. आपला जो भारतीय संविधान आहे सो त्यापासून सुरुवात करू. एक पार्श्वभूमी आपण बघूया. ठीक आहे. तर बघा, या
आपल्याजवळ संविधान आहे त्याची स्वीकृतीची तारीख ही सुद्धा खूप महत्वाची आहे, आपल्याला विचारली जाते. तर 26 नोव्हेंबर 1949ला घटनेची स्वीकृती झाली. ठीक आहे. सो त्यावेळी जर आपण घटनेचं स्वरूप बघितलं तर त्याच्यामध्ये सरनामा होता, 22 भाग होते आणि या 22 भाग 395 कलमांमध्ये त्याच्यामध्ये 395 कलमे होती आणि 8 परिशिष्टे होती. ठीक आहे. तर या घटनेची अंमलबजावणीची तारीख किती आहे तर 26 जानेवारी 1950. तर या दोन्ही तारखांमध्ये कधीच गफलत होऊन द्यायची नाही. ठीक आहे. आणि रिसेंटली जर आपण बघितलं की एम लक्ष्मीकांतची जी 7वी सिरीज आलेली आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्या घटनेचं स्वरूप बघायला गेलो तर सरनामा त्याच्यामध्ये 25 भाग आहेत आणि जवळपास 470 कलमे आतापर्यंत त्या घटनेमध्ये ऍड झालेली आहेत आणि 12 परिशिष्ट असा या घटनेचा सध्याचा स्वरूप आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही पार्श्वभूमी आपण बघितली. सो त्यानुसार आता आपण प्रत्येक भाग वाईज आपण काय करूया, ही जी कलम आहेत ती आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो तुम्ही अतिशय अटेंटिव्हली हा सेशन बघा, म्हणजे तुम्ही या सेशनला वेळ देताय तर याच सेशनमध्ये आपली कलम पाठ झाली पाहिजेत, याच प्रायोरिटीने तुम्ही काय करा, हा सेशन कंडक्ट करा. ठीक आहे, किंवा कव्हर करा. सो बघा भाग 1, ठीक आहे, एकूण आता किती भाग आहेत, 25 भाग, त्याच्यामधला भाग 1. सो भाग 1 कशाच्या संदर्भात आहे तर संघ व त्याचे क्षेत्र. ठीक आहे. भाग 1 संघ व त्याचे क्षेत्र याच्याशी संदर्भात आहे, हे लक्षात ठेवा. आणि या भाग 1 मध्ये किती कलम आहेत तर कलम 1 ते 4 ही कलम भाग 1 मध्ये आहेत. एकूण 4 कलम भाग 1 मध्ये आहेत. सो कधी कधी डायरेक्टली आपल्याला भागांवर सुद्धा प्रश्न विचारतात, म्हणजे पर्टिक्युलर भाग कशाशी संबंधित आहे तर भाग 1 आहे संघ व त्याचे क्षेत्राशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये किती कलम येतात तर 1 ते 4 कलम येतात. तर बघा त्यामध्ये कलम पहिलं, सो कलम काय आहे पहिलं तर संघ राज्याचे नाव व त्याचे क्षेत्र. म्हणजे कलम 1 मध्ये भारतीय संघराज्याचं नाव काय असेल, त्याचे क्षेत्र काय असणार आहे, ठीक आहे, याबद्दल त्याच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. सो शॉर्ट मध्ये आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर कलम 1 संघ व क्षेत्र, कलम 1 संघ व क्षेत्र अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि या कलम 1 चा संबंध कशाशी येतो तर परिशिष्ट 1 शी संबंध येतो. त्याच्यामध्ये म्हणजे परिशिष्ट 1 मध्ये राज्यांची नावं आणि त्यांच्या क्षेत्रीय अधिकार कक्षा दिल्यात आणि संघ राज्य प्रदेश व त्यांचे क्षेत्र या मध्ये दिलेत. सो भारतीय संघराज्य जो आहे हा जे राज्य आणि संघ राज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश यांचा मिळून बनलेला आहे, बरोबर. सो म्हणून कलम 1 काय आहे संघ व क्षेत्र. ठीक आहे, संघ व क्षेत्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 2 जर आपण बघितला तर कलम 2 मध्ये काय दिलेलं आहे तर नवीन राज्यास संघ राज्यात समाविष्ट करून घेणे किंवा नवीन राज्याची स्थापना करणे. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण एक शॉर्ट कीवर्ड तयार केला की नवीन राज्य. कलम 2 नवीन राज्य. ठीक आहे, कलम 2 नवीन राज्य. त्यानंतर कलम 3 सुद्धा आपण कलम 2 शी थोडाफार सिमिलर आहे, तर त्यातला फरक सुद्धा आपण जाणून घेऊया. सो नवीन राज्यांची निर्मिती करणे. ठीक आहे, नवीन राज्याची निर्मिती करणे व विद्यमान राज्यांच्या क्षेत्रात, सीमांत किंवा नावात बदल करणे. ठीक आहे, हे कलम 3 सांगतो. ठीक आहे. सो कलम 3 साठी आपण जी कीवर्ड बनवतो किंवा शॉर्ट फॉर्म बनवला तर नवीन राज्य व बदल. ठीक आहे. आता आपण यांच्यातला थोडासा फरक जाणून घेऊया. ठीक आहे, थोडासा वेळ घेतो, पण ही गोष्ट, ही कन्सेप्ट दूर होणं किंवा समजणं खूप महत्वाची आहे. ज्यांना ही कन्सेप्ट माहिती आहे त्यांच्यासाठी वेल अँड गुड आहे, पण ज्यांना माहीत नाही तर त्यांचा कन्फ्युजन इथे होऊ शकतो. ठीक आहे. आता बघा कलम 2 काय म्हणतो की नवीन राज्यास संघ राज्यात समाविष्ट करून घेणे. ठीक आहे, म्हणजे काय की मुळात जो भारतीय संघराज्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की पूर्ण भारताचा भूप्रदेश, त्याच्यानंतर जे अंदमान निकोबार लक्षद्वीप बेटा आहेत हा पूर्ण, त्याच्यात इन्क्लुडेड पीओके सुद्धा भारतामध्ये भारतीय संघराज्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. सो याच्या व्यतिरिक्त जर नवीन प्रदेश एखादा भारताच्या भूमीमध्ये ऍड करायचा आहे आणि नवीन राज्य स्थापन करायचे, फॉर एक्झाम्पल समजा की पाकिस्तान मधला एखादा भाग भविष्यात भारतामध्ये विलीन होण्याचं बघतोय. ठीक आहे. सो मग त्यावेळी भारत काय करेल किंवा आपल्या घटनेच्या अनुसार आपण नवीन राज्याची स्थापना करू. सो ह्या नवीन राज्याची स्थापना करताना कलम 2च्या तरतुदींचा वापर होईल, कारण तो अजूनपर्यंत भारताचा भाग नाहीये आणि नव्याने स्थापन करायचं आहे, म्हणून त्याला काय करायचं आहे कलम 2 नुसार त्याचं स्थापना केली जाईल. ठीक आहे.
हा कलम 2 ची म्हणजे मूळ कन्सेप्ट आहे. आणि कलम 3 मध्ये काय सांगितलं की नवीन राज्यांची निर्मिती करणे. सो दोन्ही ठिकाणी वर्डिंग सेम वाटते आपल्याला, परंतु इथे लक्षात ठेवायचं आहे की नवीन राज्यांची कलम 3 मधल्या नवीन राज्यांची निर्मिती करणे म्हणजे काय, तर भारतामध्ये म्हणजे जो भारतीय संघराज्य आहे, ठीक आहे, भारताचं जी टेरिटोरियल एरिया आहे, जे 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, सो त्यांच्यात काही अंतर्गत बदल करून एखादा नवीन राज्य निर्माण करायचा आहे, तर तो कलम 3 नुसार करता येईल. ठीक आहे, म्हणजेच आपण समजा बघितलं की महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग, ठीक आहे, असं मिळून जर एखादा नवीन राज्य निर्माण करायचा झाला तर तो कलम 3च्या तरतुदीनुसार करण्यात येईल. किंवा मग विद्यमान राज्यांच्या क्षेत्रात बदल, समजा महाराष्ट्राचं क्षेत्र बदलायचं आहे, ठीक आहे, किंवा महाराष्ट्राचे 2 राज्य करायचे, सो त्या ठिकाणी सुद्धा कलम 3च्या तरतुदीनुसार हे करता येईल. ठीक आहे, सो हा फरक या 2 कलमांमधला लक्षात ठेवायचा, कारण दोन्हीही कलम जी आहेत ही नवीन राज्य निर्माण करण्याची तरतूद सांगतायत, परंतु हा बेसिक फरक इथे लक्षात ठेवायचा, आपली म्हणजे आपण ती कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, सो या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे किंवा आयोग सुद्धा आपल्याला फसवू शकतो. सो ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने करायची. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला सांगितलं की जो पीओके आहे, पीओके जेव्हा भारत ऑक्युपाय करेल आणि त्याचा एका नवीन राज्यामध्ये निर्माण करेल, तर त्या पीओकेचा ऑक्युपाय करून एखाद्या नवीन राज्याची निर्मिती करताना भारत किंवा आपली जी संसद आहे किंवा आपलं जे सरकार आहे कलम 3चा वापर करेल. ठीक आहे, कारण पीओके हा भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे, तो ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. ठीक आहे, आता तो लडाख आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांचा भाग आहे. ठीक आहे, जरी त्याला पाकिस्तानने ऑक्युपाय केलेला आहे तरी पण तो याचाच भाग आहे. सो हे इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर कलम 4 जो आहे हा आपल्या एक्झामच्या दृष्टीने इतकासा महत्वाचा नाहीये, परंतु तरी आपण त्याला रीड करूया. सो परिशिष्ट 1 व परिशिष्ट 2 ची दुरुस्ती आणि पूरक अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या मुद्द्यासंबंधी कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे. ठीक आहे, म्हणजेच शॉर्टमध्ये काय आपण लक्षात ठेवू शकतो की कलम 2 व 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे हे कलम 4 मध्ये येतात. ठीक आहे, सो 4 वर एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, परंतु कलम 1, कलम 2 आणि कलम 3 आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे. ठीक आहे, सो बघा भाग 1 मध्ये कलम 1 आपण बघितला तो काय आहे, संघ व क्षेत्र. कलम 1 संघ व क्षेत्र, संघ व क्षेत्र लक्षात ठेवा. कलम 2 तर नवीन राज्य निर्माण करणे. ठीक आहे, ठीक आहे, या सोबत हे लक्षात ठेवा की अस्तित्वात नसलेले राज्य निर्माण करायचे आहे तेव्हा कलम 2 ची गरज लागते. त्यानंतर पुढचं बघा की कलम 3 नवीन राज्य व बदल, म्हणजे देशातील अंतर्गत राज्यांमध्ये बदल करून नवीन राज्य निर्माण करणे आणि किंवा देशातल्या राज्यांच्या नावांमध्ये, सीमांमध्ये, त्यांच्या क्षेत्रांमध्ये बदल करणं. ठीक आहे, म्हणजेच इथे दिलेलं आहे की देशांतर्गत बदल हा कलम 3 मध्ये येतो. आणि कलम 4 काय सांगतो की कलम 2 व 3 अंतर्गत केलेले कायदे. ठीक आहे, सो अशा प्रकारे भाग 1 मधले कलम आपण बघितले आणि त्यांचे हे कीवर्ड्स बनवले. ठीक आहे, सो मी हे फिक्स सांगत नाही की तुम्ही अशाच पद्धतीने कीवर्ड ठेवा, तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही कीवर्ड ठरवा, परंतु लक्षात राहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आणि काय तर लवकरात लवकर रिव्हिजन व्हावी म्हणून ह्याचे छोटे छोटे कीवर्ड्स आपण बनवायचे आणि ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून एक्झाम मध्ये काय जर क्वेश्चन आला तर आपण तो कीवर्ड्स बघायचा आणि मग तो कलम हिट करून टाकायचा. ठीक आहे, परंतु सगळ्यात आधी महत्वाचं काय की आपल्याला तो कलम समजला पाहिजे. कलम समजल्यावरच आपण त्याचे कीवर्ड्स बनवू शकतो आणि मग कीवर्ड्स वरून आपण पूर्ण कलम इलॅबोरेट करू शकतो. ठीक आहे, सो ही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसनेच आपल्याला गेलं पाहिजे. डायरेक्टली जर आपल्याला शॉर्ट ट्रिक्स कोणी दिल्या आणि आपण त्याच्या लक्षात ठेवल्या तर कधी कधी ट्रिकी क्वेश्चन आला तर मग आपली फसगत होऊ शकते किंवा आपण चुकू शकतो. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिली कलम आधी समजून घ्यायची आणि मग त्याचे कीवर्ड्स बनवायचे आणि ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, सो कलम 1 संघ व क्षेत्र, कलम 2 नवीन राज्य म्हणजे जे अस्तित्वात नाहीये ते राज्य स्थापन करणं, त्यानंतर कलम 3 काय म्हणतात की अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये बदल करणं आणि कलम 4 तर कलम 2 आणि कलम 3 संदर्भात जे पण कायदे असतील ते कायदे त्याच्या संबंधीच्या तरतुदी कलम 4 मध्ये येतात. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण बघूया भाग 2. ठीक आहे, सो भाग 2 हा कशाही संदर्भात आहे तर नागरिकत्वाशी संदर्भात आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये डायरेक्टली विचारलं जातं भाग 2 कशाही संदर्भात आहे, भाग 3 कशाही संदर्भात आहे, भाग 4 ठीक आहे भाग 1 ह्या 4 भागांना जास्त महत्व आहे आणि पुढल्या सुद्धा भागांना सुद्धा आहे, कारण याच्यावर आता भरपूर प्रश्न विचारून झालेले आहेत. आयोग आता नवीन काढते. ठीक आहे,
म्हणजे जर आपण बघितलं की आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये दिलेले आहेत, परंतु जर आपण बघितलं की 2023 मध्ये गट ब ची जी मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये भाग 3च्या बाहेरचे हक्क कोणते असा प्रश्न आला होता. ठीक आहे, भाग 3च्या बाहेरचे हक्क म्हणजेच मूलभूत हक्कांच्या व्यतिरिक्त नागरिकांना कोणते हक्क आहेत आणि ते सगळेचे सगळे हक्क त्या प्रश्नामध्ये दिले होते आणि ऑल ऑफ दी अबाव त्याचा आन्सर होता. मी तो तुम्हाला प्रश्न सुद्धा दाखवेल आणि जेव्हा आपण मूलभूत हक्क बघू त्यावेळी ते हक्क सुद्धा दाखवेल. ठीक आहे. सो भाग 2 नागरिकत्व आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते कलम येतात तर कलम 5 ते 11. ठीक आहे, भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11. ठीक आहे. सो याच्यामध्ये कलम 5, ठीक आहे, कलम 5 काय सांगतो की राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. ठीक आहे, कलम 5 काय सांगतो राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे जेव्हा घटनेचा अंमल चालू होणार होता किंवा चालू झाला त्यावेळी कोण कोण भारताचे नागरिक असतील हे कलम 5 मध्ये सांगितलेलं आहे. 2024 मध्ये कोण कोण भारताचे नागरिक असतील हे कलम 5 मध्ये सांगितलेलं नाही. हा फरक चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे. आयोगाने इथे फसवा क्वेश्चन टाकून झालेला आहे. ठीक आहे. सो इथे काळजी घ्यायची आहे की हे कलम जे आहेत कलम 5 ते 8, ठीक आहे, कलम 5 ते 8 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या घटनेच्या प्रारंभी कोण नागरिक असणार आहेत त्यांच्याशी संदर्भात आहेत. त्याच्यानंतर जे भारताचे नागरिक कोण व कसे असतील याच्यासाठी कलम 11 मध्ये तरतूद दिल्याप्रमाणे संसदीय कायद्याप्रमाणे ते होणार असतं. ठीक आहे. सो ते आपण बघूच. ठीक आहे. तर मग कलम 5 काय म्हणतो की राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे राज्य घटनेच्या प्रारंभी कोण कोण भारताचे नागरिक होतील त्या संदर्भात त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे कलम 5 प्रारंभीचे नागरिकत्व एवढं कीवर्ड लक्षात ठेवायचा किंवा अशा प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कलम 5 प्रारंभीचे नागरिकत्व. त्याच्यानंतर कलम 6. कलम 6 काय सांगतो की म्हणजे राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. ठीक आहे. म्हणजे जेव्हा फाळणी झाली भारत पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाले आणि त्यावेळी घटनेचा अंमल होताना पाकिस्तानातून ज्या भारतात स्थलांतरित झाले त्यांच्या नागरिकत्वाच्या हक्कासंदर्भातच्या तरतुदी कलम 6 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग कलम 6 काय आहे तर पाकिस्तानातून थोडंसं टायपिंग मध्ये मिस्टेक झाली. सो पाकिस्तानातून आलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कलम 6 पाकिस्तानातून आलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा कलम 7. ठीक आहे, कलम 7. आता कलम 6 काय आहे की पाकिस्तानातून आलेल्यांचं नागरिकत्व. ठीक आहे. मग कलम 7 त्याच्या उलट करायचं की म्हणजे भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क. ठीक आहे. म्हणजे काय की घटनेच्या अंमलबजावणीच्या वेळी किंवा त्याच्या आधी काही व्यक्ती भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले आणि पुन्हा ते काय आले भारतात आले. सो त्यासंबंधी त्यांच्या नागरिकत्वाचे हक्क जे आहेत हे कलम 7 मध्ये तरतूद दिली होती. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. तो कलम 7 काय आहे तर पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे, पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे. त्यानंतर कलम 8. ठीक आहे. बघा तर मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. ठीक आहे. म्हणजे घटनेच्या अंमलबजावणीच्या वेळी मूळ ते भारतीय होते परंतु ते काही कारणास्तव भारताबाहेर वास्तव्य करत होते. सो त्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व कसे मिळेल या संदर्भातच्या तरतुदी या कलम 8 मध्ये दिल्या होत्या. ठीक आहे. सो ह्या लक्षात ठेवायचं. मग कलम 8 चा आपण शॉर्ट कशा पद्धतीने लक्षात ठेवणार. सो भारताबाहेर राहणारे मूळ भारतीयांचे नागरिकत्व कलम 8. ठीक आहे. कलम 8 भारताबाहेर राहणारे मूळ भारतीयांचे नागरिकत्व. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा की कलम 9. ठीक आहे. कलम 9 हा महत्वाचा कलम आहे, विचारला जातो. ठीक आहे. तर बघा कलम 9 मध्ये काय सांगितलेलं आहे तर परकीय देशाचे नागरिकत्व. ठीक आहे. परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती भारताचे नागरिक नसणे. ठीक आहे. म्हणजे त्यावेळी घटनेचा अंमल सुरू होताना ज्यांनी परकीय नागरिकत्व स्वीकारलं त्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणार. बरोबर. सो हा कलम 9 सांगतो. ठीक आहे. म्हणून कलम 9 काय आहे तर परकीय नागरिकत्व स्वीकारणारे भारतीय नागरिक नाहीत. ठीक आहे. किंवा भारतीय नागरिक नसणे असा सुद्धा आपण कीवर्ड लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. सो आपल्या परीने आपण ह्या
कलमांचे कीवर्ड द्यायचे आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करून ठेवायचा. मी अशा पद्धतीने लक्षात ठेवले होते किंवा आहेत. ठीक आहे. सो त्यानंतर कलम 10 इतका महत्वाचा नाहीये, कलम 11 सुद्धा महत्वाचा नाहीये. तर कलम 10 काय आहे, तर नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. म्हणजे घटनेचा अंमल जसा सुरू होतो आणि त्यावेळी जे नागरिक आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय केलं की पुढचे व्यक्ती कशा पद्धतीने नागरिक असतील त्या संदर्भात संसदेने कायदा केला. सो ते आधीच्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क चालू राहण्यासंदर्भातच्या तरतुदी या कलम 10 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो कलम 10 काय सांगतो की नागरिकत्व हक्क चालू राहणे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि कलम 11 बरोबर. सो कलम 11 म्हणजेच काय, तर कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या हक्कांचे नियमन करेल. ठीक आहे, म्हणजेच काय की घटनेच्या प्रारंभी भारताचे कोण कोण नागरिक होतील हे कलम 5 ते 8 मध्ये दिलेलं आहे. बरोबर. पण त्याच्यानंतर काय, म्हणजे 2024 मध्ये नागरिकत्वाची तरतूद काय असेल तर ते नियमन करण्याचं काम कलम 11च्या अंतर्गत तरतुदीला अनुसरून कोण करेल, तर संसद करेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 11 तर कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन आणि कोण करेल, संसद करेल. तो एवढा इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा प्रकारचे हे भाग 2 नागरिकत्वाशी संदर्भात जे कलम आहेत त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेतला आणि शॉर्ट मध्ये ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा त्यांना आपण काय करूया, रिवाइज करूया. सो भाग 2 म्हणजे कशा संदर्भात येतो, नागरिकत्व. सो भाग 2 मध्ये कलम 5 काय म्हणतो, तर प्रारंभीचे नागरिकत्व. ठीक आहे. त्यानंतर भाग जो कलम 6 आहे तो काय म्हणतो की पाकिस्तानातून आलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे, पाकिस्तानातून आलेल्यांचे नागरिकत्व. त्यानंतर कलम 7 काय म्हणतो, तर पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे. सो कशा प्रकारे पाकिस्तानात गेलेले आणि तिथून पुन्हा स्थलांतरित भारतात झालेल्यांचे नागरिकत्व कायम राहील ते इथे त्याच्या तरतुदी कलम 7 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 8 काय म्हणतो, तर भारताबाहेर राहणारे मूळ भारतीयांचे नागरिकत्व. ठीक आहे, भारताबाहेर राहणारे मूळ भारतीयांचे नागरिकत्व. कलम 9 काय सांगतो, तर परकीय नागरिकत्व स्वीकारणारे भारतीय नागरिक नाहीत. ठीक आहे, परकीय नागरिकत्व स्वीकारणारे भारतीय नागरिक नाहीत हे कलम 9 सांगतो. त्यानंतर कलम 10 नागरिकत्व हक्क चालू राहणे. ठीक आहे, नागरिकत्व हक्क चालू. त्यानंतर कलम 11 काय म्हणतो, तर कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन. ठीक आहे, कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन हे कलम 11 द्वारे सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आतापर्यंत भाग 1 आणि भाग 2 मधल्या कलमांचा आढावा घेतलेला आहे. त्यानंतर आपण लक्षात घेऊया भाग 3. ठीक आहे. सो भाग 3 कशा संदर्भात आहे, तर मूलभूत हक्क. ठीक आहे, आणि याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे. सो भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश आहे. पण मुळात जे मूलभूत हक्क आहेत ती कलम 14 ते 32 याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि बाकीचे जे हक्क आहेत किंवा जे कलम आहेत ती सुद्धा आपण बघून घेऊया. ठीक आहे. तो बघा, रिसेंटली म्हणजे नुकताच आपण PYQ मध्ये बघितलं होतं की, सो पुन्हा दाखवतो मी. ठीक आहे, तर बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार. ठीक आहे, अनुच्छेद 23 आणि 24. ठीक आहे, संविधानिक उपाययोजनांचा अधिकार. ठीक आहे, अनुच्छेद 32. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19 ते 22 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 30 आणि ह्याच्यामध्ये कोणती जुळत नाही. ठीक आहे. सो आपण बघू शकतो इथे. ठीक आहे, हे जे डिवायडेशन आहे म्हणजे भाग 3 मधल्या हक्कांचं डिवायडेशन याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचा तयारी आपल्या म्हणजे प्रिपरेशनच्या वेळेत करावी लागणार आहे. म्हणून मी प्रत्येक म्हणजे कलमांवर कशा प्रकारे प्रश्न येतात त्या पद्धतीने ही एक फाईल PDF तयार केलेली आहे. ठीक आहे. ॲट द एंड ही सिरीज संपल्यानंतर ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ठीक आहे. तर बघा, भाग 3 मध्ये समानतेचा हक्क कलम 14 ते 18. ठीक आहे, कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा हक्क जो आहे तो कलम 14 ते 18 मध्ये. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. ठीक आहे, अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क त्याच्यामध्ये आलेला होता. ठीक आहे, आणि कलम 23 ते 24. ठीक आहे, म्हणजे आपण बघू शकतो की कोणती जोडी बरोबर जुळत नाही. तर आपण सांगू शकतो की धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे अनुच्छेद 19 ते 22 ही जोडी बरोबर जुळत नाही. ठीक आहे ना, ही इथे लक्षात ठेवायचं. कारण धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जर आपण बघितला
तर तो आहे कलम 25 ते 28. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 व 30. त्यानंतर घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या कलमांचा इथे महत्त्व आहे. ठीक आहे, आणि त्यांच्या ग्रुपचं सुद्धा महत्त्व आहे आणि तेच आपण कव्हर करतोय. ठीक आहे. सो 1 बाय 1 आता भाग 3 मधले कलम आपण कव्हर करूया. ठीक आहे. तर बघा कलम 12 जो आहे ह्याच्यामध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या संस्थांना आपण राज्य म्हणून संबोधणार ते कलम 12 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि कलम 13 काय सांगतो, तर मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे. म्हणजे काय, तर संसदेने किंवा राज्य विधानसभेने केलेले कायदे जर मूलभूत हक्कांशी विसंगत असतील किंवा ते मूलभूत हक्कांना बाधा पोहोचत असतील तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय त्यांना काय करू शकते, रद्द करू शकते. ही तरतूद कलम 13 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सो हे इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग पहिला जो प्रकार आहे किंवा पहिला जो ग्रुप आहे समानतेचा हक्क कलम 14 ते 18. म्हणजे याच्यामध्ये जेवढे हक्क आहेत ते सगळे समानता दर्शवणारे आहेत. ठीक आहे. मग कलम 14 काय सांगतो, तर कलम 14 म्हणतो की कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. ठीक आहे, म्हणजे कोणीही व्यक्ती कायद्याच्या वरती नाही आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असणार आहे. ठीक आहे. मग शॉर्ट मध्ये आपण लक्षात ठेवायचं फक्त कायद्यापुढे समानता. ठीक आहे, कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 14 कायद्यापुढे समानता. आणि असं पुन्हा पुन्हा वाचून काय करायचं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि राहतं सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की आपण कसे काय एवढे कलम लक्षात ठेवू, पण आपण स्टेप बाय स्टेप आणि थोडं थोडं करत गेलो तर ते लक्षात राहणारच आहेत. आणि आपण ह्याचे भरपूर सेशन करूया, म्हणजे एकाच सेशनमध्ये सगळे संपवायचे नाही आहेत. तर आपण आता भाग 3 मधले कलम घेऊया आणि थांबूया. ठीक आहे, सेशन आपलं एक थांबूया. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे कलम आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून घ्यायचे, पुन्हा बघायचं किंवा फास्ट फॉरवर्डमध्ये बघून सुद्धा तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. इथे महत्त्वाचं काय किंवा इम्पॉर्टंट काय आहे की हे कलम आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत. ठीक आहे, कारण ही एकच सिरीज आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये 2 ते 3 मार्क्स मिळून देणार आहे, कधी कधी 5 ते 6 मार्क्स सुद्धा मिळून देणार आहे. ठीक आहे, म्हणून इथे आपल्याला एफर्ट्स घेणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, इथे कुठला टाइम वेस्ट आपला होणार नाही आणि जेवढा एफर्ट्स घेऊ तेवढे आपल्याला शुअरिटी म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क्स मिळतील. ठीक आहे. तर कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 काय सांगतो, तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांसाठी भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे, समानता आणायची आहे ना, मग धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांवरून भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. मग त्याचा आपण शॉर्टमध्ये कशा पद्धतीने लिहू शकतो, तर फक्त लक्षात ठेवायचं कलम 15 भेदभाव नाही. ठीक आहे, आता आपल्याला कळलंय की कशावरून भेदभाव नाही. ठीक आहे, परंतु आपल्याला लक्षात ठेवताना फक्त किंवा रिव्हिजनच्या वेळी फक्त वाचायचं कलम 15 भेदभाव नाही. ठीक आहे, कलम 15 भेदभाव नाही एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 16 काय म्हणतो, तर सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये समान संधी. बघा लक्षात ठेवा, सार्वजनिक हा शब्द वापरलेला आहे, खाजगी वापरलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे सरकारकडून ज्या सरकारचे जे सार्वजनिक क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असणार. ठीक आहे. मग कलम 16 आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवूया, कलम 16 समान संधी कलम 16. ठीक आहे, कारण आपल्याला बरोबर किंवा चूक हे ओळखायचं आहे, तिथं काही आपल्याला कलम लिहून यायचे नाही आहेत, म्हणून आपण शॉर्टमध्ये ते लक्षात ठेवणार, आधी समजून घेणार आणि शॉर्टमध्ये लक्षात ठेवणार. त्यानंतर कलम 17 काय सांगतो, तर अस्पृश्यता निवारण आणि त्याच्या आचरणावर बंदी. म्हणजे या कलमांतर्गत अस्पृश्यता पाळणं किंवा एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य समजणं हे काय असणार आहे, तर गुन्हा असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण इथे शॉर्टमध्ये लक्षात ठेवू, कलम 17 काय सांगतो, तर अस्पृश्यता निवारण. ठीक आहे, कलम 17 अस्पृश्यता निवारण. त्यानंतर कलम 18 काय म्हणतो की शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द असणे. म्हणजे इतर पदव्या म्हणजे कोणत्या, तर ज्या पूर्वापार चालत आलेल्या होत्या इंग्रजांच्या काळात. ठीक आहे, राव बहादूर सर वगैरे अशा ज्या पदव्या दिल्या होत्या, या पदव्या आता ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि त्या कोणी बाळगायच्या नाहीत. ठीक आहे, म्हणून शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपले जे पद्म पुरस्कार आहेत त्या सुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक आहे. सो कलम 18 काय म्हणतो की पदव्या रद्द. ठीक आहे, कीवर्ड्स काय आपला राहील,
कलम 18 पदव्या रद्द, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर अशा पद्धतीने हे आपण समानतेचे हक्क बघितले कलम 14 ते कलम 18 पर्यंत. ठीक आहे. कलम 14 काय सांगतो की कायद्यापुढे समानता. ठीक आहे. कलम 15 काय सांगतो तर भेदभाव नाही. कलम 16 काय सांगतो तर रोजगाराची समान संधी. कलम 17 काय सांगतो तर अस्पृश्यता निवारण. आणि कलम 18 काय सांगतो तर पदव्या रद्द करणे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला या तोंडपाठ आपली ही कलम राहिली पाहिजेत. ठीक आहे. आणि होतील पाठ. आपण एकदा दोनदा किंवा जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत ते केलं तर ते पाठ होणार आहे. आणि हे मार्क्स देणारा सेशन आहे, त्यामुळं आपल्याला हे पाठ करावेच लागतील. ठीक आहे. त्यानंतर मग मूलभूत हक्कांमध्ये पुढचा जो ग्रुप येतो, गट येतो, तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. सो याच्यामध्ये कलम 19 ते 22 ही कलम येतात. ठीक आहे. म्हणजे 19, 20, 21, 21A आणि 22. ठीक आहे. सो अशा प्रकारची कलम ह्याच्यामध्ये येतात. मग बघा, तर कलम 19 काय सांगतो तर कलम 19 म्हणतो की 6 स्वातंत्र्यांच्या अधिकारांचे संरक्षण. कलम 19 अंतर्गत जनतेच्या किंवा नागरिकांच्या 6 स्वातंत्र्यांच्या अधिकारांचे संरक्षण केलेलं आहे. मग ही 6 स्वातंत्र्य कोणती ही सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला येतो, ठीक आहे, पहिला येतो भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पहिला येतो भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरा येतो सभा भरवणे. ठीक आहे. भाषण दिल्यानंतर आपण काय केली, सभा भरवली. आता क्रम लक्षात ठेवा, क्रम सुद्धा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो. आधी भाषण दिलं, ठीक आहे, भाषण दिली, भाषण दिल्यानंतर मग आपण काय केली, सभा भरवली. ठीक आहे. पुढे चर्चा करण्यासाठी आपण काय दिली, सभा भरवली. त्याच्यानंतर सभा भरवून मग तिसरा काय येतो, संस्था किंवा संघटना स्थापन करणं. आणि अजून ऍड करायचं त्याच्यात की सहकारी संस्था स्थापन करणं. ठीक आहे. संस्था किंवा संघटना स्थापन करणं आणि सहकारी संघटना स्थापन करणं. ठीक आहे. भाषण केलं, भाषणानंतर सभा भरवली, सभानंतर आपण काय केली, संस्था स्थापन केली. बघा ऑटोमॅटिक हे लक्षात राहिले. अशाच पद्धतीने क्रमाने लक्षात ठेवायचं. संस्था स्थापन केली. ठीक आहे. मग संस्थेचा प्रचार करण्यासाठी आपण काय केला, संचार केला. ठीक आहे. संचार केला, संचार म्हणजे संचार स्वातंत्र्य. ठीक आहे. भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला संचार स्वातंत्र्य असणार आहे. त्यानंतर संचार करता करता आपण थकलो. ठीक आहे. म्हणजे प्रचार करता करता आपण थकलो आणि कुठेतरी आपण काय केलं, वास्तव्य केलं. ठीक आहे. म्हणजे 5वा स्वातंत्र्य काय आहे तर वास्तव्य स्वातंत्र्य. म्हणजे आपण भारतातील नागरिक भारतामध्ये कुठेही वास्तव्य करू शकतो, स्थायिक होऊ शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग वास्तव्य केलं तर वास्तव्यानंतर उपजीविका आपल्याला करायची म्हणून तिथे काय केलं, त्यांनी व्यवसाय चालू केला. ठीक आहे. मग शेवटचा स्वातंत्र्य कोणता येतो तर व्यवसाय. सो अशा प्रकारे कलम 19 मध्ये या 6 स्वातंत्र्याचं रक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. सो भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरं आहे सभा भरवण्याचं स्वातंत्र्य, तिसरं संस्था किंवा संघटना आणि चौथं काय संचार, 5वं वास्तव्य आणि 6वं काय आहे व्यवसाय स्वातंत्र्य. सो अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर कलम 20. ठीक आहे. कलम 20 तर बघा, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधातील संरक्षण. कलम 20 का आहे तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधातील संरक्षण. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलं तर त्याला त्यामधून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे किंवा ते निर्दोष सुटण्यासाठी खटला लढवण्याचा हक्क आहे. हा कलम 20 सांगतो. ठीक आहे. मग कलम 20 काय आहे तर गुन्ह्याबद्दल दोषी संरक्षण. ठीक आहे. म्हणजे गुन्ह्याबद्दल दोषी मानलं जाईल, त्याच्यातून आपल्याला संरक्षण मिळवण्याचा हक्क आहे. ठीक आहे. म्हणजेच गुन्हा सिद्ध होईपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही, असं कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. सो कलम 20 काय तर गुन्ह्याबद्दल दोषी संरक्षण, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 21. ठीक आहे. तर हे महत्वाचे कलम आहेत. तर कलम 21 काय तर जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. म्हणजे याच्यामध्ये हा आपल्या व्यक्तीला म्हणजे नागरिकाला तसेच परकीय नागरिकाला सुद्धा अवेलेबल असलेला हक्क आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा कोणत्याही परिस्थितीत हक्क निलंबित होत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. मग त्याचा आपण शॉर्टमध्ये कशा पद्धतीने करून ठेवणार. कलम 21 काय म्हणतो, जीवित व व्यक्तिगत संरक्षण. जीवित व व्यक्तिगत संरक्षण. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग पुढचा आहे कलम 21A. ठीक आहे. कलम 21A तर प्राथमिक शिक्षणाचा हक्क. कलम 21A प्राथमिक शिक्षणाचा हक्क लक्षात ठेवायचा. त्यानंतर कलम 22. सो कलम 22
काही बाबतीमध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. काही बाबतींमध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. ठीक आहे, म्हणजे अटक केल्यावर एखाद्या व्यक्तीचे काय हक्क असतील किंवा एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं तर त्यावेळी त्याचे काय हक्क असतील हे कलम 22 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आपण त्याचा शॉर्ट कीवर्ड बनवला अटक व स्थानबद्धता. कलम 22 काय तर अटक व स्थानबद्धता, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. सो ही कलम म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्कामधली आपण कलम बघितली. म्हणजे कलम 19 तर 6 प्रकारचे स्वातंत्र्याचा हक्क. कलम 20 काय तर गुन्ह्याबद्दल दोषी संरक्षण मिळणं. त्यानंतर कलम 21 काय तर जीवित व व्यक्तिगत संरक्षण. त्यानंतर कलम 21A काय आहे शिक्षणाचा हक्क. कलम 22 काय आहे तर अटक व स्थानबद्धता. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर पुढचा आहे शोषणाविरुद्धचा हक्क आणि याच्यामध्ये कलम 23 आणि 24 हे 2 कलम येतात. ठीक आहे, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 आणि 24. ठीक आहे, मग कलम 23 म्हणजे काय आहे तर मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर बंदी. मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर बंदी हे कलम 23 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग कलम 23 वेठबिगारी बंदी असं आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे, त्यानंतर कलम 24 काय सांगितलेलं आहे 24 मध्ये तर बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी. ठीक आहे, बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी. मग याचं शॉर्ट मध्ये आपण बघू तर बालमजुरी बंदी. कलम 24 बालमजुरी बंदी. कलम 24 बालमजुरी बंदी. सो अशा प्रकारे हे शोषणाविरुद्धचे हक्क झालेले आहेत. त्यानंतर मग पुढचे हक्क येतात तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. घटनेमध्ये प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, सो मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते येतात तर कलम 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काबद्दलचे कलम आहेत. मग कलम 25 काय म्हणतो तर बघा सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 25 काय म्हणतो विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. ठीक आहे, सो त्याला आपण शॉर्ट मध्ये अशा पद्धतीने लक्षात ठेवू. कलम 25 धर्माचे पालन व आचरण. धर्माचे पालन व आचरण. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की हा जो कलम 25 आहे हा वैयक्तिक धर्म स्वातंत्र्याबद्दल सांगतो. ठीक आहे, कलम 25 जो आहे हा वैयक्तिक धर्म स्वातंत्र्याबद्दल सांगतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीने धर्माला किंवा प्रत्येक नागरिकाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मर्जीप्रमाणे धर्माचे पालन करणे आचरण करणे आणि धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु इथे सक्तीने धर्म स्वीकारण्याचे म्हणजे स्वीकारण्याला लावायचे स्वातंत्र्य नाही, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग कलम 25 काय तर धर्माचे पालन आणि आचरण. ठीक आहे, त्यानंतर कलम 26 तर कलम 26 काय आहे तर धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. म्हणजे प्रत्येक म्हणजे तर कलम 26 जो आहे हा वैयक्तिक नसून सामूहिक आहे. कलम 25 वैयक्तिक तर कलम 26 हा सामूहिक आहे. आणि मग सामूहिक व्यक्तींच्या धार्मिक जे व्यवहार असतील किंवा म्हणजे एखादी ट्रस्ट असेल संस्था असेल मंदिर असेल त्यांच्या व्यवस्थापनाचे त्यांना काय असणार आहे स्वातंत्र्य असणार आहे. ठीक आहे, म्हणून कलम 26 काय आपण कीवर्ड लक्षात ठेवला तर धर्म व्यवहार. ठीक आहे, धर्म व्यवहार म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा कलम 27. कलम 27 काय आहे तर कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीने कर देण्यापासून मुक्ती. ठीक आहे, म्हणजे काय की कोणत्याही धर्माला किंवा धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणतेही सरकार किंवा कोणताही व्यक्ती एखाद्यावर कर देण्याची सक्ती करू शकत नाही. ठीक आहे, बघा धर्माला चालना देण्यासाठी किंवा धर्माचा प्रसार करण्यासाठी ठीक आहे कोणत्याही व्यक्तीवर कर देण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, हे कलम 27 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग कलम 27चा आपण शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने केलं तर धर्म कर मुक्ती. ठीक आहे, कलम 27 धर्म कर मुक्ती. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 28. ठीक आहे, बघा कलम 28 काय म्हणतो तर काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासना सक्तीने करण्यापासून मुक्ती. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे की काही ज्या शैक्षणिक संस्था आहेत या विविध धर्माशी निगडीत असतात. म्हणजे विविध धर्माच्या पंथाच्या लोकांनी त्या स्थापन केलेल्या असतात आणि मग त्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्या धर्माच्या उपासना होतात. ठीक आहे, मग त्या उपासनामध्ये काही इतर धर्माच्या ज्या असतात किंवा तिथे तुम्ही सक्तीने उपस्थित राहावं अशी सक्ती करण्यापासून ते कलम 28 मध्ये मुक्ती म्हणजे मुक्ती दिलेली आहे. म्हणजे ते संरक्षण दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं.
म्हणजे कोणत्याही धार्मिक ठिकाणी आपल्याला त्या धर्माच्या उपासनेला उपस्थित राहण्याची सक्ती कोणी करू शकत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग इथे कलम 28 काय म्हणतो, तर धर्म उपासना मुक्ती हा आपला एक कीवर्ड आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकता, हा कीवर्ड लक्षात ठेवू शकता. सो धर्म उपासना मुक्ती. सो अशा पद्धतीने कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. कलम 25 काय म्हणतो, तर धर्माचे आचरण, पालन, प्रकटीकरण ह्याचे स्वातंत्र्य. कलम 26 काय म्हणतो, तर धार्मिक व्यवहार सांभाळणे. कलम 27 काय म्हणतो, तर धर्माला म्हणजे धर्माच्या व्यवस्थापनासाठी कर देण्यापासून मुक्ती. आणि कलम 28 म्हणतो की धर्म उपासना मुक्ती. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचं आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. ठीक आहे, पुढचे हक्क म्हणजे मूलभूत हक्कांचा जी विभागणी आहे ती सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये केली आणि त्याच्यामध्ये कलम 29 व 30 हे 2 कलम येतात. ठीक आहे, मग कलम 29 काय म्हणतो, तर अल्पसंख्याकांची भाषा, लिपी आणि संस्कृती यांचे संरक्षण. म्हणजे भारतामध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांची भाषा, लिपी आणि संस्कृती याचे संरक्षण याची तरतूद कलम 29 मध्ये दिलेली आहे. म्हणजे विशिष्ट समुदायाचे जे व्यक्ती असणार आहेत ते आपल्या भाषेची, लिपीची आणि संस्कृतीचे संरक्षण करू शकतात किंवा संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करू शकतात. ठीक आहे, म्हणजेच कलम 29 काय म्हणतो, तर अल्पसंख्याक रक्षण. ठीक आहे, अल्पसंख्याक रक्षण किंवा संख्याकांचे हितसंबंध रक्षण असं सुद्धा आपण एक कीवर्ड बनवू शकतो. त्यानंतर कलम 30 काय आहे, तर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकाचा हक्क. ठीक आहे, तर बघा कलम 29 आणि 30 मध्ये एक फरक आहे. तर कलम 29 मध्ये अल्पसंख्याकासोबत इतर कोणते जे इतर व्यक्तींचा ग्रुप सुद्धा येऊ शकतो, म्हणजे बहुसंख्य सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, परंतु कलम 30 मध्ये फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांसंदर्भातच तरतूद आहे. ठीक आहे, हा फरक इथे लक्षात ठेवा. मग ह्या कलम 30 मध्ये अल्पसंख्याकांचा शैक्षणिक हक्क दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आणि भाग 3 मधला किंवा घटनेचा अतिशय महत्वाचा कलम म्हणजे कलम 32. ठीक आहे, कलम 32 हा घटनेतील अतिशय महत्वाचा कलम आहे. याच्याशिवाय घटनेचं अस्तित्व नाही किंवा मूलभूत हक्कांचं अस्तित्व नाही असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, सो आपण म्हणू शकतो की बघा कलम 32 काय म्हणतो, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क. ठीक आहे, म्हणजेच काय, तर जेव्हा मूलभूत हक्कांवर गदा येते, आपले मूलभूत हक्क हिरावून घेतले जातात, मग त्यावेळी आपण थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो असं कलम 32 सांगतो. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला घटनेचा आत्मा आणि हृदय असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, यावरूनच या कलमाचं काय होतंय महत्त्व दिसून येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या हक्कांवर, मूलभूत हक्कांवर गदा येते सरकारमार्फत किंवा संसद मूलभूत हक्क हिरावून घेण्यासाठी कायदा करते, सो त्यावेळी आपण सर्वोच्च न्यायालयात थेट दाद मागू शकतो आणि बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण, अधिकार पृच्छा यासारखे आदेश पारित करून घेण्याचा हक्क. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कलम 32 हा भाग 3ला आणि घटनेला एक म्हणजे जिवंत स्वरूप देतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो अशा प्रकारे कलम 32 काय आहे, तर घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. ठीक आहे, सो आय होप की चांगल्या प्रकारे म्हणजेच हे तुम्हाला एक आयडिया आली असेल की अशा प्रकारे हे कीवर्ड किंवा आपल्याला कलमांची कीवर्ड बनवायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. कारण कलमांवर तुम्ही कोणत्याही परीक्षेत तुम्हाला प्रश्न येणारच आहेत, त्यामुळे हे आपल्याला नाकारता येणार नाही. सो अशा प्रकारे कलम 14 ते 32 हे भाग 3 मधले जे मूलभूत हक्क आहेत ते आपण बघितले. त्यानंतर जे उर्वरित कलम आहेत तो म्हणजे बघा कलम 33. तर कलम 33 काय आहे, तर सैन्य दले, निमलष्करी दले, पोलीस दले, गुप्तता विभाग किंवा तत्सम दलांच्या सदस्यांच्या मूलभूत हक्क सीमित करण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेला अधिकार आहे. ठीक आहे, म्हणजे काय की जे सुरक्षा रक्षक आहेत, ठीक आहे, यांना मूलभूत हक्क वापरताना काही बंधने येतात. ठीक आहे, त्यांना मग जर आपण बघितलं तर जे आपण 6 स्वतंत्र बघितले कलम 19 मधले, तर हे हक्क वापरण्यात यांच्यावर काय आहेत, बंधने आहेत. सो मग हे हक्क सीमित करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. ठीक आहे, म्हणून फक्त लक्षात ठेवायचं कलम 33 सैन्य दलांचे हक्क.
ठीक आहे. सैन्य दलांचे हक्क पण काय, तर येथे सैन्य दलांचे हक्क मर्यादित करण्यात आलेले आहेत, सीमित करण्यात आलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 34. सो कलम 34 काय म्हणतो की लष्करी कायदा लागू असलेल्या भागात त्या काळात मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याची तरतूद संसद करू शकते, किंवा त्या लष्करी कायदा लागू असलेल्या ठिकाणी ते करू शकतात. ठीक आहे. म्हणजे काय की ज्या ठिकाणी लष्करी कायदा चालू आहे, म्हणजे सैन्याच्या हाताखाली तिथला नियंत्रण आहे, तर त्या ठिकाणी तेथील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा घालू शकतात. ठीक आहे. मग कलम 34 काय आहे, तर लष्करी कायद्यात, ठीक आहे, लष्करी कायद्यात जे हक्क आहेत ते, ठीक आहे, लष्करी कायद्यात हक्कांवर काय परिणाम होतो ते कलम 34 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 35 काय आहे, तर विशिष्ट मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. ठीक आहे. म्हणजे काही मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करावे लागतात, आणि या कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे, असं कलम 35 सांगतो. तो राज्य विधानसभेला नाही किंवा विधिमंडळाला नाही, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणून कलम 35 काय आहे, तर हक्कांबाबतचा संसदेचा अधिकार. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे कीवर्ड्स आपण बनवलेत, आणि हे कीवर्ड्स आपण लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे सगळ्या कलमांचे आपण कीवर्ड्स बघून घेणार आहोत आणि ते पाठ करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की भाग 3च्या बाहेरचे हक्क असा प्रश्न आला होता. ठीक आहे. मग भाग 3च्या बाहेरचे हक्क कोणते कोणते, मग ते आपण बघूया. ठीक आहे. कारण एकदा आलाय, वारंवार येऊ शकतो. मग भाग 12 कलम 365, भाग 3च्या बाहेरचे हक्क. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की भाग 3 मधले जे हक्क आहेत ते मूलभूत हक्क आहेत. त्यांचं उल्लंघन झालं तर कलम 32च्या अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. परंतु भाग 3च्या बाहेरचे जे हक्क दिलेले आहेत हे कायदेशीर हक्क आहेत. यांचं उल्लंघन झालं तर आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकत नाही. ठीक आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. मग भाग 12 कलम 365 काय म्हणतो की कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही व संकलित केला जाणार नाही. म्हणजे जे कर आहेत ते कायद्यानेच आकारले जातील व संकलित केले जातील. ठीक आहे. मग कलम 365 काय, तर कायद्याशिवाय कर नाही. ओके, असं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा भाग 3च्या बाहेरचा हक्क कोणता आहे, तर भाग 12 मधला कलम 300A. ठीक आहे. जो बघा आधी हा जो 300A आहे हा आधी मूलभूत हक्क होता, परंतु तो मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला आणि त्याला भाग 12 मध्ये कलम 300A मध्ये कायदेशीर हक्क करण्यात आला. ठीक आहे. मग कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही, म्हणजेच याला आपण संपत्तीचा अधिकार असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मग कलम 300A काय आहे, तर कायद्याशिवाय मालमत्ता हरण नाही किंवा आपण संपत्तीचा अधिकार असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा भाग 3च्या बाहेरचा हक्क कोणता आहे, तर भाग 13 मध्ये कलम 301. ठीक आहे. तर बघा, तर भारतीय क्षेत्रात मुक्तपणे व्यापार, वाणिज्य व अंतर्गत व्यवहार करता येतील. हा सुद्धा कायदेशीर हक्क आहे, भाग 3च्या बाहेरचा हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. ठीक आहे. मग शॉर्टमध्ये काय आहे, तर कलम 301 मुक्त व्यापार व वाणिज्य, मुक्त व्यापार व वाणिज्य. ठीक आहे. आणि पुढचा भाग 3च्या बाहेरचा हक्क आहे, भाग 15 मधला कलम 326. तर बघा, लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकावर, ठीक आहे, प्रौढ मताधिकावर, ठीक आहे, इथे थोडंसं मिस्टेक झाली आहे, मताधिकारावर आधारित असतील. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं कलम 326 प्रौढ मताधिकार. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे जे कलम आहेत भाग 3 पर्यंत आपण कलम चांगल्या प्रकारे बघितली. सो पुन्हा एकदा आपण त्यांचे काय करूया, रिव्हिजन करूया, कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना रिव्हिजन इज मस्ट. ठीक आहे. तुम्ही कमी वाचा परंतु खूप वेळा ते रिवाइज करा, तरच फायद्याचं ठरतंय. म्हणून या सिरीजमध्ये सुद्धा आपण जास्त प्रमाणात रिव्हिजनवर भर देणार. ठीक आहे. तर बघा, कलम 1 काय आहे, संघ व क्षेत्र. कलम 1 संघ व क्षेत्र. कलम 2 काय आहे, तर नवीन राज्य. ठीक आहे, अस्तित्वात नसलेले राज्य निर्माण करणं. कलम 3 काय आहे, तर नवीन राज्य व बदल. ठीक आहे, देशांतर्गत बदल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कलम 5, ठीक आहे, 4 आपल्याला महत्त्वाचा नाहीये. कलम 5 काय आहे, तर घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व, घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. ठीक. कलम 4 इथे आहे, कलम 2 व 3 अंतर्गत कायदे. कलम 6 काय आहे,
तर पाकिस्तानातून आलेल्यांचे नागरिकत्व. कलम 6 काय सांगतोय? पाकिस्तानातून आलेल्यांचे नागरिकत्व. कलम 7 पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व. ठीक आहे, ते मी सांगितलं तुम्हाला की जे त्यावेळी पाकिस्तानात गेले परंतु परत भारतात आले, मग त्यांचं नागरिकत्व कसं असेल ते इथे कलम 7 मध्ये दिलेलं आहे. कलम 8 भारताबाहेर राहणारे मूळ भारतीयांचे नागरिकत्व. ठीक आहे. कलम 9 परकीय नागरिकत्व स्वीकारणारे भारतीय नागरिक नाहीत, म्हणजे ज्यांनी परकीय नागरिक स्वीकारलं ते भारताचे नागरिक नसणार, असा कलम 9 सांगतो. कलम 10 काय सांगतो? तर नागरिकत्व हक्क चालू राहणे. कलम 11 कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन. ठीक आहे, कलम 11 काय म्हणतं? कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन करणं. त्यानंतर कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 भेदभाव नाही. कलम 15 भेदभाव नाही. कलम 16 समान संधी. कलम 16 समान संधी. त्यानंतर कलम 17 अस्पृश्यता निवारण. कलम 17 अस्पृश्यता निवारण. त्यानंतर कलम 18 पदव्या रद्द. कलम 18 पदव्या रद्द. पुढे कलम 19 काय आहे? तर 6 प्रकारचे स्वातंत्र्याचा संरक्षण. 6 प्रकारचे स्वातंत्र्याचं संरक्षण, तर 6 स्वातंत्र्य असं लक्षात ठेवायचं. कलम 20 काय म्हणतो? तर गुन्ह्याबद्दल दोषी संरक्षण. ठीक आहे, गुन्ह्याबद्दल दोषी संरक्षण म्हणजे गुन्ह्याबद्दल जर आपल्याला दोषी ठरवलं तर त्यापासून संरक्षण मिळण्याचा आपल्याला हक्क आहे. हे आपल्याला हा कीवर्ड किंवा आपण जे कीवर्ड तयार करतो ते वाचल्यावर आपल्याला आपल्या माइंडमध्ये हा त्याचा मिनिंग इलॅबोरेट झाला पाहिजे, तर आपले कलम चांगल्या प्रकारे लक्षात आहेत असं आपण गृहीत धरायचं. आणि जर मिनिंग इलॅबोरेट झाला नाही तर मग कुठेतरी आपण कमी पडतो किंवा कलम आपल्याला समजले नाही, हे इथे लक्षात घ्यायचं. मग कलम 21 काय आहे? तर जीवित व व्यक्तिगत संरक्षण. जीवित व व्यक्तिगत संरक्षण. कलम 21A राहिला इथे. कलम 21A काय आहे? तर शिक्षणाचा हक्क. त्यानंतर कलम 22 अटक व स्थानबद्धता. कलम 22 काय आहे? अटक व स्थानबद्धता. कलम 23 काय आहे? तर वेठबिगारी बंदी. ठीक आहे, गुलामगिरी वेठबिगारी बंदी असणं. त्यानंतर कलम 24 बालमजुरी बंदी. ठीक आहे, कलम 24 बालमजुरी कायद्याने गुन्हा. त्यानंतर बघा कलम 25 तर धर्माचे पालन व आचरण. धर्माचे पालन व आचरण कलम 25 मध्ये दिलेलं आहे. कलम 26 काय आहे? तर धर्मव्यवहार. कलम 26 काय आहे? धर्मव्यवहार. आपण बघितलं धार्मिक व्यवहारचं व्यवस्थापन करणं. त्यानंतर कलम 27 काय? तर धर्म कर मुक्ती, म्हणजे धर्माच्या व्यवस्थापनासाठी कर देण्यापासून ची सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. कलम 28 काय असणार आहे? तर धर्म उपासना मुक्ती, म्हणजे विशिष्ट धार्मिक लोकांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या धार्मिक उपासनांमध्ये सक्तीनं उपस्थित राहण्यापासून संरक्षण. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला एलॅबोरेट झालं पाहिजे का जेव्हा आपण कीवर्ड बघतो तेव्हा. ठीक आहे. त्यानंतर कलम 29 काय आहे? तर अल्पसंख्याकांचे रक्षण, म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत किंवा त्यासोबत बहुसंख्याक यांची भाषा, लिपी किंवा संस्कृती यांचे जतन करण्याचे त्यांना हक्क आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 30 काय सांगतो? तर अल्पसंख्याकांचे शिक्षण, म्हणजे अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 32 काय? तर घटनात्मक उपाययोजना, म्हणजे जेव्हा आपल्या मूलभूत हक्कांवर गदा येते तेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून ते पुन्हा परत मिळवू शकतो. ठीक आहे. कलम 33 काय येतो? तर सैन्य दलाचे हक्क. ठीक आहे, आपण बघितलं. त्यानंतर कलम 34 लष्करी कायद्यात हक्क, लष्करी कायदा चालू असताना नागरिकांच्या हक्कांवर निर्बंध येतात. त्यानंतर कलम 35 काय आहे? तर हक्कांबाबत संसदेचा अधिकार, म्हणजे मूलभूत हक्कांबाबत जी मूलभूत हक्क आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जो संसदेचा अधिकार आहे तो फक्त संसदेला आहे, राज्य विधानसभेला नाही. ठीक आहे. आणि मग जे आपण बघितले की भाग 3च्या बाहेरचे हक्क कोणते कोणते? कलम 365 म्हणजेच कायद्याशिवाय कर आकारता येणार नाही. कलम 300A म्हणजेच कायद्याशिवाय कोणाच्याही मालमत्तेचे हरण करता येणार नाही. कलम 301 काय आहे? तर मुक्त व्यापार व वाणिज्य. ठीक आहे. आणि कलम 326 प्रौढ मताधिकार. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही या सेशनमध्ये आपण ही भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मधले आणि भाग 3च्या बाहेरचे हक्क यांचा आढावा घेतलेला आहे. त्यांचे कीवर्ड कशा प्रकारे बनवायचे त्याचा एक तुम्हाला मी डेमो दिलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे लक्षात राहतील, तुम्हाला जे अंडरस्टँडिंग होते त्या पद्धतीने कीवर्ड्स बनवा आणि लक्षात ठेवा, किंवा हेच तुम्ही लक्षात ठेवले तरी हरकत नाहीये. त्याच प्रकारे अजून तुम्ही काय करायचं आहे की आता आपला हा सेशन इथे संपतोय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा सेशन येईपर्यंत तुम्ही काय करायचं आहे की एवढीच कलमं चांगल्या प्रकारे पाठ करायची.
मग तुम्ही एका पेजवर घेऊ शकता पूर्ण म्हणजे अल्टरनेट म्हणजे रॅन्डमली कसंही तुम्ही नंबर टाकू शकता आणि मग नंतर तो त्या नंबर बघायचा की कलम 25 काय आहे, कलम 1 काय आहे, कलम 4 काय आहे, असं वारंवार आठवून लिहून बघायचं. तेव्हा ते कुठून तरी आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. आणि एकदा का ते चांगले लक्षात राहिले की तुम्हाला नंतर पुन्हा एक जस्ट फक्त एक्झामच्या आधी नजर टाकली तरी तुम्हाला ते लक्षात राहतील किंवा लक्षात येतील. ठीक आहे. सो चांगल्या प्रकारे आपल्याला आपली पूर्व परीक्षाला आणि कंबाईनच्या एक्झामला वेळ आहे. सो आत्ताच आपण ते चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच आपल्या एक्झामला त्याचा फायदा होणार आहे आणि 2-3 मार्कांची जी लीड आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुढचे जे मूलभूत हक्क आहेत ते कव्हर करूया. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा सेशन नक्कीच आवडला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की याच्यात आपल्याला काही स्कोर येण्यास मदत होणार आहे. तर नक्कीच पुन्हा हा सेशन बघा, फास्ट फॉरवर्ड करून बघा, जेणेकरून तुम्हाला रिवाईज होईल. त्याचप्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांना सुद्धा शेअर करा. त्यासोबत एक लाईकसुद्धा आपल्या या व्हिडिओला करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये भाग 4 पासून आपण सुरू करूया. ओके. थँक्यू व्हेरी मच.